आधीच शेतकरी वातावरणातील मोठ्या बदलांमुळे आधी चिंतेत आहोत. आमचा आता आंबा म्हटला तर 20 ते 30% आंबा आता शिल्लक आहे. शासनाच्या परवाच आम्ही सगळं शासनाकडे आम्ही पाठवलेला आहे. कृषी विभागाच्या आणि विद्यापीठाच्या अहवालानुसार साधारण निर्मिती, वातावरणातील वाढ किंवा ह्या विविध कारणांमुळे, प्रॉब्लेम्समुळे ते 30%च आता शिल्लक आहे. आणि त्यात पुन्हा इराकचं युद्ध, त्याच्यामुळे हवाई मार्ग आणि जलवाहतूक दोन्ही आत्ता बंद झाले. थोडक्यात त्या किती दिवस बंद राहतील ही अजून कन्फर्म अशी न्यूज नाही आहे, की कन्फर्म डेट नाही आहे याच्यामध्ये काय होईल. त्याच्यामध्ये काय होतं आहे, की या आंब्याला आमच्या आखाती देशांमध्ये UAE, ओमान किंवा सौदी अरेबिया याच्यामध्ये जेवढं डिमांड आहे तिथे रेट इथल्यापेक्षा थोडा चांगला मिळतो किंवा बरा मिळतो. त्याच्यामुळे आत्ता शेतकऱ्यांची अशी चिंता वाढली, की एकतर कंटेनर आपण पाठवला तर तो कुठे मध्येच अडकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तिथे माल वाहतूक किंवा माल वेळेवर न पोचल्यामुळे तिथलं पेमेंटसुद्धा येणार नाही आहे. आणि मधल्यामध्ये तो आंबा जर कुसला त्याचं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं. जसा दुसरा विषय झाला, आपले एअरपोर्ट आता लॉजिस्टिक टोटल बंद पडले. जे आखाती देशांमध्ये त्या सेम डेला तो आंबा तिथे पोचला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो तिथल्या रिटेलरमार्फत संपूर्ण देशामध्ये विस्तारित केला जातो. तर त्याच्यावरती सुद्धा मोठा परिणाम झाला आहे. त्याच्यामुळे काय होतं, की आम्ही वातावरणाचा हा एक समस्याचा आम्ही फायदा हे घेतोय. आम्ही त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये आहोत आणि प्लस हे इराण युद्धामुळे अजून आम्ही प्रॉब्लेममध्ये आलो आहोत. त्याच्यामुळे लवकरात लवकर शासन ह्याच्यामध्ये काहीतरी एक ठोस पाऊल उचलेल अशी आम्हाला आशा आहे.